रामराम मंडळी, मी आहे नेहा राऊत आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे की बघा ना, प्रत्येक गोष्ट ही पैशानेच आपल्याला मिळते. रिस्पेक्ट असो की जेवण असो की आपल्या निवारा, अन्न निवारा वगैरे आपल्याला सगळं पैशानंच मिळतं. तर मला लहानपणापासून असं पण कळलं की माणसाला रिस्पेक्टसुद्धा पैशानेच मिळते. कारण की माझ्या बाबासोबत लहानपणापासून, कारण की माझे बाबा हातमजुरी वगैरे करत होते, त्याच्यामुळे आम्ही एवढं काही हातभार, म्हणजे माझ्या बाबाचं थोडंफार हे होतं, पैशाने थोडे कमी कमी कमवत होते. तर आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ आहोत, त्याच्यामुळे जास्त पैसे लागायचे आम्हालाच, तर आम्ही कोणाला मदत करू शकलो नाही. तर आपण कधीतरी, माझे बाबा जर कधीतरी पाहुण्यांच्या घरी जात होते, तर तुम्हाला माहीतच आहे, पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर आपण जेव्हा परत तो घरी यायला, म्हणजे परत जातो घरी यायला, तर आपल्या इथं पाहुणचार वगैरे असतात. आमच्या महाराष्ट्रामध्ये पाहुणचार वगैरे केला जातो. तर पाहुणचाराच्या दिवशी आपल्याला माहीतच आहे की आपल्याला स्पेशल भाजी वगैरे असते, नाहीतर काहीतरी तळलं वगैरे करतात. पण माझ्या बाबाला करत नव्हते आणि त्याच जागेवर दुसरे पाहुणे वगैरे जर असायचे ना, तर त्यांना पनीरची भाजी वगैरे असे वेगवेगळे असं पकवान म्हणजे असे पदार्थ बनवत होते. तर मग मला असं वाटत होतं की बघा ना, आमच्यापाशी पैसे नाहीत म्हणून माझ्या बाबाला असं कमी आखल्या जात होतं. तर मला खूप वाईट वाटत होतं. तेव्हा तर एवढं काही समजत नव्हतं, पण आता मला समजत आहे की ते पैशामुळे होत होतं म्हणून. आणि कधीतरी लग्न वगैरे कार्यात जात असायचे ना, तर लहान जे म्हणजे लहान वयांची मुलं, नाही तर कोणी असे लहान म्हणजे रिस्पेक्टिव्ह माणूस जर असला, तर आपण त्यांना हे करतो, मदत वगैरे करतो. पण त्या जागेवर माझ्या बाबाला न मदत करता, जो म्हणजे दुसरे जे पाहुणे वगैरे आहेत, पैसे त्यांच्याकडे जास्त आहेत आणि त्यांना सपोर्ट करतात पाहुण्यांना असं तसं, तर त्यांना चटई टाकून देणं, त्यांना झोपू घालणं वगैरे, असं की तुम्हाला काही पाहिजे का, असे तसे वगैरे, की पाणी पाहिजे का तुम्हाला. आणि त्याच जागेवर माझेच बाबा तिथंच उभं असून सुद्धा त्यांना कमी आखलं जात होतं. तर मला खूप वाईट वाटत होतं. मी ते सगळं बघत होते, पण तेव्हा मी काही बोलू शकले नाही. पण मला या व्हिडिओमध्ये असंच बोलायचं आहे किंवा पैशानेच आपली रिस्पेक्ट येतो. आणि त्याच जागेवर माझ्या घरी जेव्हा कधी पाहुणे वगैरे येत असे, माझ्या मागेच माझ्या आत्याचं घरसुद्धा आहे आणि तिथे जर माझ्या आत्याच्या घरी जर कधी असे पाहुणे वगैरे येत होते ना, खात पीत म्हणजे कधीतरी आमच्या इथं येतील, खात होते आणि चालले जात त्याच्या घरी राहत होते. तर मग आम्ही गरीब तर आमच्या घरी राहायचं नाही का, म्हणजे असं असं आखत होते. तर जेव्हा आता माझं घरी गरीबच आहे आणि एकच रूम वगैरे आहे, तर माझ्या घरी तर एवढं पैसा वगैरे नाही. आणि असं पैसा नाही आणि घर छोटं नाही, याचा अर्थ हे नाही आहे की आम्ही पाहुण्यांना वगैरे जेवण वगैरे करून नाही देऊ शकत. तर असे आहे आणि तोंड बघून चालले जातात असे पाहुणे वगैरे. तर मला खूप वाईट वाटतं. मला असं वाटतं, जर पाहुण्यांना आपले आले ना, तर तोंडसुद्धा बघू नका, सरळ रस्त्याने जायचं ना, म्हणजे आमच्या घरी कधी यायचं नाही. मला तर जे येत असेल त्याची रिस्पेक्ट करते मी. असं नाही आहे की त्यांना खाऊ पी घालू शकत नाही, एवढी आमचं पैसे वगैरे नाही आहेत आमच्याकडे. तर मी म्हणते, खरंच पैसा कमवा. तर पैसा कमवला ना, तर रिस्पेक्ट आहे. मुलगा असो की मुलगी असो, तर आपल्या घरी कोणी असं उपाशी पोटी तर जाणार नाही, एवढं तर पैसे कमवून ठेवतेच. पण मला खूप राग येतो अशा माणसांचा. तर मी माझ्या आईला एकच सांगते, आपल्या घरी जे येत असेल त्यांचीच रिस्पेक्ट, तर जे येत नसेल ना, त्यांचं तोंड पण बघायचं नाही. तर मला तर वाटते असंच.